राम राम मंडळी, जय खानदेश। आज आपण बनायले कोबीनी भाजी, ती पण फक्त लसूण न तिखटनी आहे आणि ती स्पेशल आपण डब्यासाठी बनायले। चला मग आपण आपली रेसिपी देखूयात आणि आपली भाजी देखा किती चमचमीत दिखाणी। 2 चमचे तेल टाकले ना, त्यानंतर आपण चिमूटभर जिरं टाकली आणि त्यानंतर अर्धी चमचे हळद। आता आपले हळदले चांगलं मिक्स करले नाही तेल मा आणि आपण जी कोबी चिरीसन ठेवले तिला आपले धुईसन टाकणी आहे मा। या तेल में आपले कोबीले चांगले शिजू देनी। सर्वात पहिले चांगलं कलसाई लेवानं, कोबीले पूर्णपणे तेल लागायला पाहिजे। आता आपण चांगली कोबी कलसाई लिहूत। कोबी कधी पण धुईसनच टाकाणी आणि ह्या हळद आणि तेल मध्ये आपण तिला शिजाडी जाती ना, वास येत नाही, त्यामुळे तिले यांना चांगली शिजू देवानी। ज्या काही धाकाला पोहोचले कोबी आवडत नाही त्या सुद्धा हे कोबी आवडी काही खातील। भरपूर जण इसले ना कोबी आवडत नाही खावाले, काही काही जण म्हणतात कोबी ना वास आहे खाताना किंवा धाकाला पोरे बराच जण नाटके करतस। पण तुम्ही ह्या पद्धत मध्ये कोबी बनाई ना, घर मसाला आवडीसन खातील। आपण जर या कोबी मा कांदा टाका, कोथिंबीर टाका, हळद टाका, तेल टाका, तर सर्व भाजीची चव एकसारखं लागत मुळे कुठे कुठे आपल्या स्किप करलं कधी बी चांगलं रास। देखा आपली कोबी आता चांगल्या प्रकारे शिजी जायले। आता आपल्या गॅसनी फ्लेम कमी कर देनी, तेवढा आपण लसूण तिखट तयार करली। त्यासाठी म्हणून 1 चमचे तिखटलेले, 1 चमची काश्मीरी लाल मिर्च आणि 4-5 लसूण पाकळले, ते असे चांगले कुटिलेले आहेत बारीक। आणि आता आपण हे जे लसूण आहे ते आपण भाजीमध्ये टाकले येणार आहेत आणि चांगलं मिक्स करली होती येले। आता मस्त एकत्र करले होणे आपले। आणि आपण काश्मीरी लाल मिर्च हे कलर यासाठी वापरले। काही काही लोक फूड कलर वगैरे टाकतात, ते नाही टाकू, त्यासाठी काश्मीरी मिर्च तुम्ही यूज करू शकता, ते चांगले रास। आणि चवनुसार नमक बी टाकलेले आपण त्यांना। आता आपण टमाटा बियांना टाकली। आधी टमाटा टाकायचं ना, आपण हे चांगलं कलसाई लिहूत। टमाटा असले वाले काही जास्त लागत नाही, म्हणून तुम्ही नंतर सर्वात शेवट टमाटा ॲड करू शकतस। आधी चांगलं मस्त कलसाई लेवा ना, यांना वरून कोथिंबीर वगैरे टाकायची काहीच गरज नाही। देखा भाजी कितली मस्त चमचमीत दिखाणी आणि खावाली तेवढीच टेस्टी आहे। चला मग मंडळी, आज ना टिफिननी भाजी तर तयार होई जायला। तुम्ही बी बनावा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही भाजी कशी बनली। आणि मन चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। जर मंडळी तुमले खानदेशी पद्धतमधलं काहीही खाणं होई, जसं वरणबट्टी वहिनी, कढी वहिनी, वांगणा भरीत वहिनं, खिचडी वहिनी, जर तुमले त्यांनी रेसिपी माहीत नाही आणि जर तुमले ते बनावणी होती, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। मी तुमले ती रेसिपी पुरेपूर शेअर करसू। त्याच्यासोबत काही टिप्स आणि ट्रिक्स राहतील त्याही देसू। त्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुमले पुरी रेसिपी शेअर करसू तुम्हाला बरोबर। धन्यवाद।